मोठ्या कालावधीनंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न होऊन स्थानिक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जनसेवा सुरू झाली आहे। अशा स्थितीत जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी सर्व महापौरांवर अधिक जबाबदारी आहे। ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र महापौर परिषदेच्या माध्यमातून शासनाशी समन्वय साधण्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही महाराष्ट्र महापौर परिषदेच्या पदप्रसिद्ध अध्यक्ष तथा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिली आहे। महाराष्ट्र महापौर परिषदेची 23वी बैठक मुंबई अंधेरी येथे महाराष्ट्र महापौर परिषदेच्या पदप्रसिद्ध अध्यक्ष तथा मुंबईच्या महापौर रीता तावडे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी संपन्न झाली आहे। यावेळी संबोधित करताना त्या बोलत होत्या। या परिषदेचे आयोजन अंधेरी येथील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थानिक राज भवन या वास्तूमधील सभागृहात करण्यात आले। या बैठकीला मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्यासह नागपूरच्या महापौर श्रीमती नीता ठाकरे, ठाण्याच्या महापौर श्रीमती शर्मिला पिंपळकर, मीरा भाईदरचे महापौर श्रीमती डिंपल मेहता, वसई विरारचे महापौर अजीव पाटील, नवी मुंबईच्या महापौर श्रीमती सुजाता पाटील, कल्याण डोंबिवलीच्या महापौर श्रीमती हर्षाली चौधरी, थविल भिवंडी निजामपूरचे महापौर नारायण चौधरी, धुळे शहराचे महापौर श्रीमती मायादेवी परदेसी, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे, कोल्हापूरच्या महापौर श्रीमती रूपाराणी निकम, जालना शहराचे महापौर श्रीमती वंदना मगरे, परभणीचे महापौर सय्यद इकबाल, नांदेड वघाडा महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती कविता मुळे आदी महापौर उपस्थित होते। अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण, संयोजक लक्ष्मणराव लटके, कार्यालयीन सचिव श्रीमती निधी लोके हे देखील यावेळी उपस्थित होते। प्रारंभी परिषदेचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण यांनी उपस्थित सर्व महापौरांचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय। या परिषदेचे पदप्रसिद्ध अध्यक्ष मुंबईचे महापौर असतात, तर उपाध्यक्षांची निवड केली जाते। त्यानुसार पदप्रसिद्ध अध्यक्ष तथा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत नागपूरच्या महापौर श्रीमती नीता ठाकरे यांनी महाराष्ट्र महापौर परिषदेच्या उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे। उपाध्यक्ष पद निवड ही 1 वर्ष कालावधीसाठी असते। उपाध्यक्ष निवडीनंतर मार्गदर्शन करताना अध्यक्षीय भाषणात श्रीमती रितू तावडे ह्या म्हणाल्या की अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शतकी महोत्सवी वर्षात मला महाराष्ट्र महापौर परिषदेच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आणि सर्व महापौरांना सदस्यपदाचा मान मिळाला। हा एक प्रकारचा आपला गौरव आहे। सुमारे 4 वर्षांनंतर महाराष्ट्र महापौर परिषदेच्या रूपाने राज्यातील महापौरांना देखील आपले हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे। सर्व महापौरांचे प्रश्न, मागणी इत्यादी परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे मांडणार आहे। लवकरच माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र महापौर परिषदेची बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात येईल। जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी या परिषदेचा लाभ होईल, असे श्रीमती तावडे यांनी नमूद केलंय। महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष श्री रणजित चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले की राज्यातील महापौरांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळण्यासाठी 2012 मध्ये महाराष्ट्र महापौर परिषदेची स्थापना केली आहे। 100 वर्षापूर्वी म्हणजे सन 1926 मध्ये अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झाली। मुंबईत संस्थेचे मुख्यालय आहे, तर देशात 50 ठिकाणी शाखा आहेत। महाराष्ट्र महापौर परिषदेच्या राज्यात 2012 पासून 22 पर्यंत बैठका झाल्या आणि 101 ठराव मंजूर झाले। शासनाकडे पाठवलेले काही ठराव मंजूर झाले, तर शासनाकडे प्रलंबित ठराव मंजूर करण्यासाठी जबाबदारी महाराष्ट्र महापौर परिषदेच्या माध्यमातून पार पाडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे। संस्थेचे मानद संचालक तथा परिषदेचे संयोजक लक्ष्मणराव लटके यांनी महापौरांचे कोणते अधिकार आहेत, कोणते ठराव प्रलंबित आहेत यांच्यासह विविध विषयाची सविस्तर माहिती दिली आहे। तर महाराष्ट्र महापौर परिषदेच्या कार्यालयीन सचिव श्रीमती निधी लोके यांनी सर्व महापौरांशी आपसात समन्वय साधण्यासाठी संवाद यंत्रणा स्थापन करण्यात येईल। यापुढे अध्यक्षांच्या परवानगीने सातत्याने बैठक आयोजित केल्या जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले।